बांधला हा तिळगुळ घरात? आपल्या काही पोरगी ओळख दाखवूक नाही आणि ही तिसरी टोटल जाम वाढत चालली. तिळगुळ खरं सेंचुरी मारतील बहुतेक. संपली मॅच. इंडिया हरली बहुतेक. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही मला प्रेमात पडल्याची जी काही लक्षणं सांगितलीत ना, आय थिंक आय एम गोइंग थ्रू द सेम फेज. म्हणजे मी तसंच काहीसा अनुभवतीये. काय सांगताय मॅम? पण प्लीज म्हणजे तुम्ही हे कोणाला सांगू नका. हा, मी का सांगेन? आणि मॅम, अशा गोष्टी लोकांना आपोआप कळतात. पण दिस इज नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही म्हणजे मला खरंच कळतही नाहीये की हे खरंच प्रेम आहे का. म्हणजे असं कधीच काही घडलं नव्हतं. म्हणजे मला कळतच नाही की नेमकं मी काय बोलावं. हे असं. मॅम, कन्फर्म करा आणि मला नंतर सांगा की काय प्रोग्रेस आहे ते. तेच तर करतेय. मॅम, पण हे सगळं मला का सांगताय? म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला हे सगळं वाटतंय त्या लकी माणसाला जाऊन सांगा आणि त्याच्याकडनं खात्री करून घ्या. डोंट वेस्ट युअर टाइम ना. ते तर मी सांगेनच, पण योग्य वेळ आल्यावर. काय झालं? मला एकही कपडा पसंत पडत नाहीये. मग बरं आहे ना, आज घराबाहेरच पडू नकोस. मला आभासने भेटायला बोलवलंय. मी जाणार म्हणजे जाणार. मी काय म्हणते नीतू, तू एकदा नाही 10 वेळा विचार कर. यात काय विचार करायचा? प्रत्येकाच्या नशिबात येत नाही असं. तू कशाला त्या भानगडीत पडतीयस? तू पण नाही. तुझ्या मुलीच्या मनासारखं होते. तुला तर आनंद झाला पाहिजे ना, तर तू मला घाबरवतेस. मी तुला घाबरवत नाहीये, मला तुझी काळजी वाटतेय आणि म्हणूनच सांगते ना की तुझ्या बरोबर तू नागेशला घेऊन जा. हा, नाग्या. आई तो किती लाज आणतो ना हे तुला चांगलंच माहितीये. हा, मग त्याला समोर उभा कर ना, पण बरोबर तर घेऊन जा. तो त्याचा आगाऊपण अगदी कधीही सुरू करू शकतो. त्यामुळे ही रिस्क मी अजिबात घेणार नाही. अजिबात नाही. एक मिनिट. बाबांना घेऊन जा. बाबा काय वेगळेत? ते तिथे येऊन आभासच्या मागे लागतील पॉलिसी घे म्हणून आणि पळवून लावतील आभासला. तुला आठवतंय ना, मागच्या वेळेला सोसायटीत तो चोर पकडला गेला होता, तेव्हा लोक तुला मार मारतायत आणि बाबा तिकडे पॉलिसी विकतायत. शेवटी तो चोर पण म्हणाला की प्लीज मला ठार मारून टाका, पण पॉलिसी नको. पण मला अजूनही असं वाटतंय की तू सुम्याला किंवा पल्लवीला बरोबर घेऊन जाणार. नो, मी कोणालाच माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही. मी तिकडे जाणार, पण माझ्या आभासला एकटीच भेटणार मी. आभास. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.